नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल फ्रँकी, जे की आपण मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा किटी पार्टी असो किंवा बड्डे पार्टी असो, अशा वेळेस आपण हा मेनू जरूर बनवू शकतो आणि बनवायला अगदी सोपी आणि खायला एकदम टेस्टी. चला तर बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी बनवूया आपण चिली पिकल्स. त्यासाठी आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक काप करून, आणि इथे व्हिनेगर घातलेला आहे आपण 2 मोठे चमचे आणि चवीनुसार मीठ. व्हिनेगर ऐवजी आपण लिंबाचा रससुद्धा वापरू शकतो, परंतु जेवढा लिंबाचा रस घेतला तेवढंच यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे. आता बनवायचा आपल्याला फ्रँकी मसाला. त्यासाठी इथे आपण आमचूर पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, धना पावडर, भाजून घेतलेली जिरा पावडर, चाट मसाला, लाल मिरची पावडर, काळं मीठ आणि साधं मीठ. वरीलप्रमाणे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं. असा आपला हा फ्रँकी मसाला तयार झालेला आहे. आता फ्रँकीसाठी आपल्याला चपात्या बनवायच्या आहेत. त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तेल आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि छान मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा. तुम्हाला हवं तर तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदासुद्धा वापरू शकता किंवा मैद्याची सुद्धा पोळी बनवू शकता. आज आपण इथे गव्हाच्या पोळीपासूनच फ्रँकी बनवणार आहोत. अशा प्रकारे आपलं गव्हाचं पीठ भिजवून झालेलं आहे. आता आलू मसाला बनवायसाठी आपण इथे उकडलेले बटाटे, कापून घेतलेला लसूण, किसून घेतलेलं आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शिमला मिरची. तर व्हेजिटेबल फ्रँकी असल्यामुळे आपल्याला भाज्या तर लागणारच. भाजलेले पनीरचे काप, गाजर, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, पत्ताकोबी हे सर्वांचे पातळ काप करायचे. आता एका कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे. लसूण आणि आलं घातलेलं आहे. हे जास्त होऊ नाही द्यायचं. अगदी थोडं फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये थोडा हिंग घालणार आहोत. कापून घेतलेली हिरवी मिरची ती आपण थोडी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे. आता हे थोडं परतल्यानंतर आपण यामध्ये उकडलेले बटाटे घालणार आहोत. उकडलेले बटाटे चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर त्यावर थोडं लाल मिरची पावडर, थोडी हळद, चवीनुसार मीठ घालायचं. आपल्याला मीठ जास्त घालायचं नाही, कारण आपल्या फ्रँकी मसाल्यामध्ये आपण चाट मसाला भरपूर वापरलेला आहे. चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, म्हणून आपण मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं. आता अशा प्रकारे आपण हे फ्रँकी मसालासुद्धा घालून झालेला आहे. आता चांगलं परतून घ्यायचं आणि थंड करायला बाजूला काढून ठेवायचं. आता आपण आपला जो गोळा बनवून ठेवलेला होता आपण कणकेचा, तो आपण चांगला मळून घेऊ आणि त्याच्या लहान, जास्त फार मोठ्या नको आणि फार छोट्याही नको अशा आपण याच्या पोळ्या लाटून घेऊ. छान अशा पातळ चपात्या लाटायच्या. अशा प्रकारे सर्व चपात्या लाटून घ्यायच्या आणि नंतर अर्धवट शेकून घ्यायच्या. याप्रमाणेच आपण चपातीचा दुसरा प्रकारसुद्धा बघूया. त्यासाठी आपण चपातीला जेवढा गोळा घेतलेला आहे त्याच गोळ्याचे 2 भाग करायचे. हा झाला पोळीचा एक प्रकार. आता आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा पोळी लाटून याच्यासुद्धा आपण फ्रँकी बनवू शकतो. आता असे 2 गोळे करायचे. त्याला थोडं तेल लावून थोडं पीठ लावायचं आणि एकावर एक 2 भाग ठेवायचे आणि त्याची पोळी लाटून घ्यायची. ती पोळी अर्धवट शेकल्यानंतर पोळपाटावर थोडी अशी आपटून घ्यायची. आपटल्यानंतर त्याचे आपोआप 2 भाग निघून जातील. अशा प्रकारे सुद्धा आपण 2 फ्रँकी एका चपातीपासून बनवू शकतो. अशी लाटून घ्यायची आणि त्यालासुद्धा असंच अर्धवट शेकून घ्यायचं. आपण जो फ्रँकी मसाला बनवला त्यामध्ये थोडी काळी मिरी पावडरसुद्धा घालू शकता. तो तुम्ही 1 महिनाभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता किंवा मग वेळेवर सुद्धा सर्व साहित्य आपलं एकत्र करून आपण वेळेवर सुद्धा बनवू शकतो. बघा, आता हा असा अर्धवट झालेली जी पोळी आहे ती आपण अशी थोडी आपटून घ्यायची आणि त्याचे असे आपोआप 2 भाग निघून जातात. परंतु अशा पोळीपेक्षा जी आपण साधी नेहमीची पोळी बनवतो तशी छोटी बनवायची, त्यामुळे ती वातळ होत नाही. आता ह्या अर्धवट शेकलेल्या चपात्या आहेत त्या आपण तव्याला थोडं बटर लावायचं आणि त्या परत तव्यावर थोड्या शेकून घ्यायच्या. बटर लावलेल्या पोळीला आता आपण जी हिरवी आणि लाल चटणी बनवली होती ती लावायची आहे. आता जो आपण आलू मसाला बनवलेला आहे
तो थोडा थंड झाल्यानंतर त्याचे पॅटीस बनवायचे आणि तव्यावर शेकून घ्यायचे। अशा प्रकारे आपली हिरवी आणि लाल चटणी लावून झालेली आहे। आता त्यावर हे पॅटीस ठेवायचे। तर यावर आपल्या पातळ काप करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या सर्व घालायच्या। तर यावर आपण पनीर घातलेलं आहे, थोडं गाजर, थोडा कांदा। लाल आणि हिरवी चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, ती तुम्ही बघू शकता। आता जे सर्व आपण भाज्या आहेत त्याचे पातळ काप करून घेतलेले होते ते आपण सर्व घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर यावर चिली पिकल्स घालायचं आहे। त्यानंतर फ्रँकी मसाला घालायचा, भरपूर अशी कोथिंबीर घालायची, त्यावर थोडं किसून घेतलेलं चीज घालायचं आणि घट्ट असा रोल बनवायचा। थोडं बटर लावायचं आणि शेकून घ्यायची। चिली पिकल्समुळे या फ्रँकीला अप्रतिम चव येते। अशा प्रकारेच आपण बाकीच्या सर्व चपात्यांचे फ्रँकीज बनवून घेऊ आणि प्लेटिंग करू। अशा प्रकारे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी व्हेजिटेबल फ्रँकी तयार झालेली आहे। तुम्ही ही आवर्जून करून बघा। बनवायला अगदी सोपी, खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।